नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मान्यता। 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध। मुंबई आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पांसाठी MRD कडून 12,000 कोटींच्या कामांना मंजुरी। मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणाला गती देण्यासाठी 19 कंत्राटांना मान्यता। मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर राहुल गांधींचा मोठा आरोप। 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचा दावा। निवडणूक आयोग गप्प का? राहुल गांधींचा सवाल। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर। ज्या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या वाढली तिथून विरोधी पक्षाचे अनेक उमेदवार विजयी। फडणवीसांनी दिला नितीन राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचा दाखला। दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी। ब वर्गातून अजितदादा विजयी। 3 ठिकाणी झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे धाकधूक। हिंदीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरे यांची भेट। हिंदी भाषेसंदर्भात भुसे ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस। रामगुंड परिसरात लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। दुतुंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर सोमेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्ररूप। यंदा जून महिन्यात अलमट्टी धरण 61% भरलं। जून महिन्यातच पाणीसाठा वाढल्यानं सांगली कोल्हापूरमधील नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तरुणींना बडवणाऱ्या महिला वाहतूक पोलिसांनी मागितली माफी। लातूरच्या वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी। 2,000 कोटींची 13 करार। दहशतवाद विरोधी लढ्यात लष्करासाठी शस्त्र खरेदी। भारताच्या सैन्य दलांसाठी महत्त्वाची बातमी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।